आपल्या अंजुमन इस्लाम पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचा आज 104वा वर्धापन दिन आणि या वर्धापन दिनाच्या निमित्तानं ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडतोय ती या संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर जहीर काजी साहेब, त्याचबरोबर आपल्या संस्थेचे व्हाईस प्रेसिडेंट डॉक्टर शेख अब्दुल्ला, आपल्या संस्थेचे जॉइंट सेक्रेटरी सन्माननीय शोएब जमखनवाला, आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित असणारे डॉक्टर यासीन काजी, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडतोय, त्यातले एक्झिक्युटिव्ह चेअरमन सन्माननीय शौकत बेगेरी, आपल्या शाळेच्या प्रिन्सिपल सन्माननीय अफरोज खान मॅडम, मंचावर उपस्थित आमच्या तहसीलदार पाटील मॅडम, आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजू शेख राजपुरे, पंचायत समितीचे माजी सभापती संजीव बाबा गायकवाड, ज्यांच्या परिसरामध्ये ही स्कूल येथे भिलारगावचे सुपुत्र आणि तालुका समन्वय समितीचे माजी अध्यक्ष प्रवीणजी भिलारे, आमच्या पोलीस स्टेशनचे API पवार, मंचगावचे संस्थेचे सर्व सन्मान्य पदाधिकारी आणि या संस्थेच्या प्रती प्रेम व्यक्त करून आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे, या संस्थेशी संलग्न असणारे, विविध संस्थांवर काम करत असणारे आपण सर्व मान्यवर आजी माजी पदाधिकारी, अंजुमन इस्लामचा सर्व सन्मान्य शिक्षक वर्ग, सर्व सन्मान्य विद्यार्थी बंधू भगिनी आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, आज तुमच्या माझ्या उपस्थितीमध्ये अंजुमन इस्लामच्या आमच्या पाचगणी शाळेचा 104वा वर्धापन दिन अतिशय उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडतोय। मी प्रथमतः या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून, राज्याचा एक मंत्री म्हणून आणि या शाळेचा एक काय त्याला म्हणतो आपण हितचिंतक म्हणून मी आपल्याला या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आपल्या इन्स्टिट्यूटलाच खूप मोठा इतिहास आहे, कारण या संस्थेची स्थापना 1874 मध्ये ज्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून ज्यांनी काम केलं असे थोर स्वातंत्र्य सेनानी बद्रुद्दीन तय्यबजी यांच्या मार्गदर्शनाखाली त्या काळी म्हणजे जवळपास 150 वर्षापूर्वी या इन्स्टिट्यूटची स्थापना झाली आणि त्यावेळेला तब्बल 130 मुलं आणि 3 शिक्षक
एवढे घेऊन त्यांनी या संस्थेच्या कामाला किंवा ज्ञानदानाला खऱ्या अर्थानं त्या काळी सुरुवात केली 150 वर्षापूर्वी, की ज्या वेळेला ब्रिटिशांचं राज्य या देशावर होतं. अशा काळी या संस्थेची त्यांनी स्थापना केली. आणि आज आनंद वाटतो ऐकायला की या संस्थेच्या संपूर्ण महाराष्ट्रभर तब्बल 97 शाळा शाखा या त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि तब्बल 1,10,000 विद्यार्थी विद्यार्थिनी या शाळेमध्ये अतिशय उच्च दर्जाचे शिक्षण हे घेण्याचा प्रयत्न करतात. हे आपण सगळेजण बघतोय. योगायोगे संस्थेला 150 वर्ष झाली आणि आमच्या या शाळेला सुद्धा 104 वर्ष झाली. म्हणजे जसा संस्थेचा इतिहास सुद्धा मोठा आहे तसा माझ्या पाचगणच्या अंजुमन इस्लाम पब्लिक स्कूलचा सुद्धा इतिहास हा खूप मोठा आहे. मुळामध्ये या शाळेचा एकूणच परिसर अतिशय निसर्गरम्य, पाचगणीसारख्या निसर्गरम्य परिसरामध्ये ज्या परिसराला निसर्गाने भरभरून दिले अशा परिसरामध्ये 104 वर्षापूर्वी तब्बल 150 एकरापेक्षा अधिक एवढी मोठी विस्तृत जागा ही त्या काळी घेतली गेली. म्हणजे संस्था चालकांचं दूरदृष्टी यामधून आपल्याला लक्षात येते. आजकाल संस्था आपण बघतो कुठंतरी 4-2 एकर जागा घ्यायची, त्यामध्ये तशा उंच उंच इमारती बांधायच्या, ज्या ग्राउंडची खऱ्या अर्थानं मुलांना शाळेमध्ये गरज आहे ते ग्राउंड सुद्धा मुलांना तितकंसं काही पुरेसं नसतं. मुळामध्ये शिक्षण किंबहुना शाळांमध्ये शिक्षण तर हे उच्च चांगल्या दर्जाचं दिलंच पाहिजे, परंतु त्याच्याबरोबर मुलांना इतर ऍक्टिव्हिटी सुद्धा त्या स्कूलमध्ये शाळेमध्ये शिकवल्या गेल्या पाहिजेत आणि ती खऱ्या अर्थानं आजच्या काळाची गरज आहे असं मला वाटतं. आपण सगळेजण 21व्या शतकाची भाषा बोलतोय, 21व्या शतकाकडे निघालोय. हे शतक आधुनिकतेच आहे, मॉडर्नायझेशनच आहे, कम्प्युटरचं आहे, बायोटेक्नॉलॉजीचं आहे. आता तर आपण एआयच्या दिशेने वाटचाल करतोय. मग अशा या शतकाकडे वाटचाल करत असताना माझ्या देशामधल्या प्रत्येक शाळेतला विद्यार्थी हा या देशाचा ज्याला पिलर ऑफ द नेशन आपण या राष्ट्राचा भावी आधारस्तंभ. मग हा आधारस्तंभ नुसता शिक्षित होऊन उपयोगाचा नाही, तर शिक्षणाच्या बरोबर त्याच्यावर संस्कार असणे आवश्यक आहे. संस्कार सगळ्या अर्थाने असले पाहिजे. त्याला या देशाचे संस्कार, या मातीचे संस्कार, खेळाचे संस्कार शाळांमधून आपणही सगळे शिकलो. परंतु आजच्या मुलांची मानसिकता आणि ज्या वेळेला आपण शिकलो त्यावेळेच्या मुलांची मानसिकता जर पाहिली तर खूप मोठा फरक हा आपल्याला अलीकडच्या विद्यार्थ्यांमध्ये बघायला मिळतो. पूर्वी कुटुंब पद्धती मोठी होती. एका घरामध्ये 4-4, 5-5, 6-6, 7-7 मुलं असायची. कोण खेळते पडते कितवीला घरात आई वडिलांना तितकंसं माहिती नसायचं. आता कुटुंब आपली छोटी झाली. आता एका कुटुंबात 1 किंवा 2 मुलं एवढी आपली कुटुंब छोटी झाली आणि पालक आता ओव्हर प्रोटेक्टिव्ह झाले. पूर्वी ही परिस्थिती नव्हती.
आता पालक सुद्धा ओव्हर प्रोटेक्टिव्ह झाले. परीक्षा जर मुलांच्या अलीकडच्या असल्या घरामध्ये जर वातावरण बघितलं तर परीक्षा मुलांच्या आहेत का आयांच्या आहेत? म्हणजे ही परिस्थिती आज निर्माण आहे देशात. म्हणजे मुलांना आपण ओव्हर प्रोटेक्टिव्ह केलंय. प्रत्येक गोष्ट मुलांना आपण मागितलेली देतोय. मुलांना आपण नाही म्हणत आणि मग मुलांना ती सवय झाली की प्रत्येक गोष्ट मला माहिती, सहज मिळते. आता मोबाईल, त्याच्या आधी टीव्ही आला. बरं, टीव्ही मुळे काय झालं? टीव्ही मुळे आपलं वाचन बंद झालं. पूर्वी बघा लोक वाचायची, वेगवेगळी आजही वाचतात. वाचनामुळे काय होतं? आपल्या विचाराच्या कक्षा होतात. आपला विचार प्रगल्भ होतो वाचनामुळे. आता वाचन बंद झालं त्यावेळेला आणि दूरदर्शन टीव्ही आला. आता हे जे आपण व्हॉट्सअप चॅटिंग मोबाईलवर जे करतो त्याच्यामुळं दुर्दैवाने मुलांचा संवाद सुद्धा बंद झाला. आणि संवाद बंद झाल्यामुळं पूर्वी असं असायचं, आम्ही शाळेमध्ये असताना मुलं एकमेकाला दुःख आपले शेअर करायचे, आपले विचार शेअर करायचे. आता ती परिस्थिती राहिली नाही. तुम्ही बघा, अगदी ग्रामीण भागामध्ये एखाद्या खेड्या गावामध्ये जा, मुलं जरी शेजारी एका ओळीनं अशी बसली असतील तर ती गप्पा कधी मारत नाही. प्रत्येक जण आपल्या मोबाईल मध्ये बघत असतो, चॅटिंग करत असतो, मेसेजेस पाठवत असतो. म्हणजे आता विचारांची देवाणघेवाण मुलांची बंद झाली. एका बाजूला मुलं प्रोटेक्टिव्ह केली, सहज साध्य सगळं दिलं. दुर्दैवानं काही मुलांचा खेळ सुद्धा खेळणंही बंद झालं. खेळ ही अशी गोष्ट आहे की खेळ तुम्हाला जय आणि पराजय शिकवतो. खेळामध्ये पराजय झाला तरी अपयश पचवण्याची ताकद ही खेळ आणि ग्राउंड आपल्याला देतं. आणि तुम्हाला विजय जरी मिळाला, यश जरी प्राप्त झालं तरी ते पचवण्याची ताकद सुद्धा तुम्हाला ग्राउंडच देतं. परंतु दुर्दैवाने खेळ बंद झाल्यामुळं मुलं आता छोट्या छोट्या गोष्टींना लगेच नैराश्यग्रस्त होतात, अपसेट होतात. मग मोबाईल नाही दिला, काहीतरी चुकीचं पाऊल उचलायचं. 10वीला नापास झाला, 12वीला नापास झाला की चुकीच्या पद्धतीच्या मार्गाला जायचं. अशा पद्धतीनं मुलांची, म्हणजे एक गोष्ट जरूर आपल्याला अभिमान असतो की आज माझ्या पूर्वी शिक्षण ही काही ठराविक शहरांची आणि ठराविक जातींचं वर्चस्व होतं. परंतु आता ती परिस्थिती राहिली नाही. शिक्षण आता माझ्या महाबळेश्वर सारख्या ग्रामीण भागातल्या सुद्धा विद्यार्थ्यांनी उच्च दर्जाचं शिक्षण घेऊ शकतो. आणि कुठल्या शहराची जी मक्तेदारी होती, पूर्वी असं म्हणलं जायचं पुणे शिक्षेचं माहेर, परंतु आता ती परिस्थिती बदलायला. आता पाचगणी सुद्धा आमची पूर्वीपासून शैक्षणिक हब म्हणून किंवा एक प्रसिद्ध शैक्षणिक ठिकाण म्हणून अनेक चांगल्या दर्जाच्या शाळा माझ्या पाचगणीमध्ये त्या ठिकाणी आहेत. मग आपली अंजुमन इस्लाम असेल, सेंट पीटर्स असेल, आमची किमिन्स असेल मुलींची, न्यू इराज असेल, अशा काही शाळा या खूप चांगल्या पद्धतीनं या पाचगणीच्या परिसरामध्ये शिक्षण देतात. मला अंजुमन इस्लामचं आठवतं, मी अंडर 18 फुटबॉलच्या टीम मध्ये होतो डिस्ट्रिक्टला. आणि त्यावेळेला सातारला ज्या मॅचेस व्हायच्या त्या मॅचेसला अंजुमनचा संघ असायचा. आणि त्यावेळेला मला आता ती मुलं दिसत नाही, निग्रो मुलं असायची. बरोबर आहे ना? म्हणजे मला आजही आठवते की त्यावेळेला निग्रो मुलं ही आपल्या अंजुमनच्या टीम
उंच धिप्पाड अशी खेळायला आली, पण आम्ही असेच ना, ही जी मुलं दिसत आहेत ना ते आम्ही असे, आणि ती मुलं उंच धिप्पाड परदेशी फॉरेनची मुलं, आणि मग अशी धन 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 पळत त्याचा एक धक्का बसला तरी आम्ही, ही परिस्थिती त्यावेळेला अंजुमनच्या विद्यार्थ्यांची होती. आणि तेव्हापासून अंजुमन माझ्या शालेय जीवनापासून जे माझ्या लक्षात बसलं ती एक छोटीशी ओळख मी आज या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी सांगितली. खरं तर आज संस्थेचा वर्धापन दिन साजरा करत असताना संस्थेच्या अध्यक्षांचा आपल्याला आवर्जून उल्लेख करावा लागेल. आपल्या संस्थेचे अध्यक्ष ही काही छोटी व्यक्ती नाही, ज्यांना भारत सरकारनं पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. पद्मश्री पुरस्कार एक वेळ आमदार होता येईल, एक वेळ मंत्री होता येईल, परंतु पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, राष्ट्रपती पुरस्कार हे समाजातल्या अशा लोकांना मिळतात की ज्यांनी समाजाप्रती खूप डेडिकेशननी काम केले. आपले अध्यक्ष डॉक्टर साहेब जहीर काझीजी हे मुळामध्ये स्वतः रेडिओलॉजिस्ट. त्यांचं शिक्षण तर उच्च प्रदेशामध्ये उच्च शिक्षण घेऊन आले, आणि निश्चितपणानं गेले अनेक वर्ष मुंबई सारख्या शहरामध्ये ते स्वतःचही प्रॅक्टिस करत आहेत. त्याचबरोबर हिंदूजा, बॉम्बे हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये सुद्धा ते सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचं मला कौतुक याकरता वाटलं की जेव्हापासून त्यांनी हा व्यवसाय पत्करला किंवा त्यांच्या व्यवसायाची सुरुवात केली त्या पहिल्या दिवसापासून त्यांनी एकूण असणाऱ्या ज्या आपल्या केसेस असतील, उत्पन्न असेल, यातला 30% वाटा हा समाजाकरता देण्याचा निर्णय हा त्यांनी पहिल्या दिवसात. म्हणजे एका बाजूला ज्या क्षेत्र आपण निवडलं, ज्यामध्ये आपण करिअर केलं, त्या करिअर मध्ये सुद्धा एक लक्षात घ्या, आपण भारत देशामध्ये राहणारे नागरिक, आणि नेहमी असं म्हणलं जातं की देश आपल्याकरता काय करतोय याच्यापेक्षा आपण देशाकरता काय करतोय. आणि डॉक्टर साहेबांनी स्वतःच्या व्यवसायाच्या बरोबर या देशाच्या प्रती असणारी बांधिलकी ही जोपासत या शिक्षण संस्थेमध्ये 40 वर्षापूर्वी प्रवेश केला. बरोबर ना? म्हणजे 40 वर्षापूर्वी या संस्थेचे पहिले दी बोर्ड ऑफ डिरेक्टर ते झाले, आणि गेले 16 वर्ष या संस्थेचे प्रेसिडेंट म्हणून, अध्यक्ष म्हणून या संस्थेचे अतिशय उत्तम पद्धतीचे ते काम करतात. मी त्यांना सहज विचारलं, त्यांनी मी म्हणलं की संस्थेच्या निवडणुका वगैरे काही होत नाहीत का तुमच्या? कारण 16 वर्ष एकच व्यक्ती संस्थेची प्रेसिडेंट, तर म्हणले दर 3 वर्षाला आमच्या संस्थेच्या निवडणुका होतात. मग 3 वर्षानंतर एकदा निवडणूक होऊन त्यांना प्रेसिडेंट तुम्ही सगळे करता. असं किती वेळा त्यांना, मला वाटतं 5-6 टर्म तुम्ही प्रेसिडेंट केलं, त्याचा अर्थच हा की हा प्रेसिडेंट किंवा डॉक्टर साहेब खऱ्या अर्थानं, मी त्यांना तेही विचारलं, एवढा सगळा व्याप व्यवसायाचा संस्थेला कधी वेळ देता? ते म्हणले, मी सकाळी माझा व्यवसाय बघतो
आणि दुपारच्या नंतर मी माझ्या सगळं इन्स्टिट्यूटचं काम, या संस्थेचं काम हे मी त्या ठिकाणी बघतो. अशी डेडिकेटेड व्यक्ती या संस्थेचे अध्यक्ष असताना ही संस्था एवढी मोठी होणं म्हणजे खूप अतिशय आनंदपूर्ण आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे असं म्हणलं तर काय. खरं तर आमच्या या शाळेला सुद्धा 104 वर्ष झाली. आज वर्धापन दिन आपण सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये साजरा करतोय. हा साजरा करत असताना निश्चितपणानं आमच्या संस्थेच्या मुख्याध्यापिका अफरोज खान मॅडमचा उल्लेख करावा लागेल. आमच्या या शाळेचे चेअरमन की ज्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मगाशी प्रास्ताविकामध्ये सांगितलं, मला वाटतं त्यांना येऊन काही फार दिवस झाले नाही. ते आता किती वर्ष, 2 वर्षापूर्वी, 1 वर्षापूर्वीच त्यांना या शाळेचं चेअरमन पद हे संस्थेनं त्या ठिकाणी देऊन केले आणि त्यांनी थोडक्यामध्ये या संस्थेचा चार्ज घेतल्यानंतर चेअरमन पदाचा या संस्थेचा एकूण अभ्यास केला. कशा पद्धतीनं ही संस्था आपल्याला पुढे नेता येईल, ही शाळा आपल्याला कशी पुढे नेता येईल, त्याकरता पहिल्यांदा सगळ्या शिक्षकांना एकत्र केलं, त्यांच्याशी सुसंवाद साधला, काय आपल्याला करणं अपेक्षित आहे हे त्यांच्याकडून समजून घेतलं. पालकांच्या त्यांनी बैठका घेतल्या, पालकांच्या काही सजेशन घेतल्या, संस्थेच्या वरिष्ठांच्या सजेशन घेतल्या, स्वतःचं काही डोक्यामध्ये होतं. असं एकत्रित त्यांनी 1 वर्षापूर्वीपासून या संस्थेची आता नव्यानं वाटचाल सुरू केली. त्याचंही आपण कौतुक केलं. परंतु मी आपल्या प्रेसिडेंट सरांना विनंती करेन, 150 एकरपेक्षा अधिकचा आपला कॅम्पस आहे. संस्थेतली विद्यार्थी संख्या मॅडम 300, संस्थेची विद्यार्थी संख्या वाढली पाहिजे आणि तुम्ही केजी पासून हायर सेकंडरी पर्यंत एज्युकेशन देता. आता कॉलेज तुम्ही या ठिकाणी करा, कारण पाचगणीमध्ये एका चांगल्या कॉलेजची आम्हाला गरज आहे. तिथल्या विद्यार्थ्यांना पाचगणी महाबळेश्वरला जरूर निसर्गानं भरभरून दिलंय, परंतु इथं चांगल्या एज्युकेशन सोसायटी, कॉलेजेस, खालचे स्कूल चांगले, परंतु कॉलेजेस इथं चांगलं असणं, एखादं कॉलेज हे खूप गरजेचं आहे असं मला लोकप्रतिनिधी म्हणून माझी हे सजेशन आपण सांगणार. आपण एखादं चांगलं कॉलेज काढा. या कॉलेज करता सरकारच्या माध्यमातून जी काही मदत लागेल ती मदत मी 100% आपल्याला सामाजिक बांधिलकी मुळामध्ये आपली संस्था, संस्थेची जमीन ही 2 गावांमध्ये, एक आमचं बिलार, दुसरी आमची पांगारी. आणि मला आनंद वाटलाय की ग्रामस्थांनी मला सांगितलं, संस्था चालकांनी मला हे सांगितलेलं नाही, मला बिलार ग्रामस्थांनी सांगितलं की हा जो मधला रस्ता आहे हा रस्ता आहे संस्थेच्या मालकीचा, परंतु बिलारला जाण्याकरता संस्थेनं आपल्या मधोमध बिलार गावाकडे जाणारा रस्ता दिला. आमच्या पांगारी गावाला स्मशानभूमीची जागा सुद्धा अंजुमन इस्लाम संस्थेनं दिली. म्हणजे
जोपासण्याचं काम आपली संस्था करते. त्यामुळं तुम्ही आमच्या लोकांना किंवा इथल्या गावांना मदत करता. त्यामुळं आम्ही सुद्धा तुमच्या संस्थेला भविष्यामध्ये जी काही मदत लागेल ती मदत निश्चितपणाने देऊ हा विश्वास आपल्याला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. आणि अधिकचा आपला वेळ घेत नाही. खूप वेळ बोललो मी, परंतु आज आपल्या या शाळेच्या 104व्या वर्धापन दिनाला आणि संस्थेच्या एकूण 150व्या वर्षाला मी माझ्या वतीनं सगळ्या मान्यवरांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. संस्थेनं यापेक्षा सुद्धा अधिकची वाटचाल करावी. या संस्थेच्या माध्यमातून या देशामधला एक सुसंस्कृत तरुण घडावा अशा पद्धतीची एक अपेक्षा व्यक्त करून पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो. आणि मला या कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल सुद्धा आपल्याला संस्था चालकांपासून, आमच्या प्रिन्सिपल पासून, आमच्या इथल्या चेअरमन पासून आणि सगळ्यांना आपल्याला मनापासून धन्यवाद देऊन मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद.